प्रसिद्ध मराठी मालिका आई कुठे काय करते फेम मधुराणी गोखले प्रभुळकर यांनी मंगळवारी युसीन न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। त्या आता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेत सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारत आहेत। महिलांनी लढा तो घरातील समस्यांचा असो वा वैश्विक असो सामाजिक असो त्याला धैर्यानं तोंड द्यायला हवं हेच सावित्रीबाई फुले यांनी शिकवलं असं त्या म्हणाल्या। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल जोशी यांनी। आई कुठे काय करते या मालिकेद्वारे महाराष्ट्रातील सर्व महिलांच्या मनावर राज्य करणाऱ्या अरुंधती यांनी युसेन कार्यालयाला भेट दिली। आजही तुम्हाला त्याच नावाने ओळखलं जातं अरुंधती, कसं वाटतं? फारच छान वाटतं। प्रत्येक कलाकाराची याची इच्छाच असते की आयुष्यात एक भूमिका अशी मिळावी की जी आपल्या पूर्ण कारकिर्दीची ओळख असावी। ती भूमिका अर्थात मला अरुंधतीने दिली, स्टार प्रवाहनी दिली आणि कधी आजही मला पटकन आई कुठे काय करतेसाठी किंवा अरुंधती म्हणून लोक ओळखतात, अगदी लहान मोठे सगळे। छानच वाटतं, आनंदच वाटतो आणि कायम वाटत राहील। तुमची जी आता सिरियल येते आहे ती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित आहे आणि हे जे म्हणजे सावित्रीबाई फुलेंचं जे चरित्र आहे हे खरोखर संघर्षाचं आहे। अरुंधती हे जे कॅरेक्टर होतं हे बरोबर, तर आता ही भूमिका जास्त आव्हानात्मक आहे, काय सांगाल? हो निश्चितच, कारण इतिहासातली मोठी व्यक्तिमत्व ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे आता आपल्या सगळ्यांसमोर येणार आहेत आमच्या रूपातून आणि ती अर्थातच जबाबदारी आहे, कारण तो काल्पनिक नाही आहे, ते सगळं घडून गेलं आहे आणि ते तसंच्या तसं लोकांपर्यंत पोहोचवणं ही मोठी जबाबदारी आहे। अरुंधती हे कॅरेक्टर आणि निश्चितच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे म्हणजे फायटिंग स्पिरिट देतात विशेष करून महिलांना, अत्याचाराविरुद्ध लढणारा। महिलांना काय सांगाल? महिलांना मी हेच सांगेन की लढा मग आपला तो घरापुरता असो, वैश्विक असो, सामाजिक असो, त्याला धैर्य लागतं, सातत्य लागतं आणि सावित्रीबाईंनी आपल्याला तेच दाखवून दिलं। तर आपणही त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यायला हवी आणि चांगल्या कॉजसाठी उभं राहायला हवं। तुम्ही युसेन कार्यालयाला आणि नागपूरला भेट दिली, कसं वाटलं, काय सांगाल? नागपूर तर मला फार आवडलं। आज आल्यापासूनच मला इथे छान वाटतं आहे, ॲस्थेटिक सेन्स जाणवतो आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आणि UCN एवढं मोठं नेटवर्क आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचं नेटवर्क आहे, एवढी मोठी टीम आहे आणि तिथे येऊन सगळ्यांना भेटून छानच वाटलं। थँक्यू।